मित्र हो, डायबिटीस या आजाराबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणारे बरेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवले। त्या सगळ्या व्हिडिओला तुम्ही अतिशय चांगला प्रतिसाद दिला, छान छान कमेंट केल्या। बऱ्याच जणांनी कमेंट करून सांगितलं की डॉक्टर तुम्ही सांगितलेल्या व्हिडिओमुळे आमची रक्तातील साखर चांगल्या प्रकारे नियंत्रित होत आहे। तुम्ही सांगितलेल्या जीवनशैलीतील बदलामुळे, आहार विहाराच्या मुळे आमचं आरोग्य अजून चांगलं सुधारत आहे। आणि त्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले, डॉक्टर डायबिटीस या आजारासाठी चपाती खाल्लेली चांगली का भाकरी खाल्लेली चांगली, त्यातल्या त्यात भाकरी कुठली चांगली, बाजरीची, नाचणीची का ज्वारीची, असे देखील प्रश्न मला बऱ्याच जणांनी विचारले। आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणार आहे। तुम्ही प्री डायबिटिक असू द्या, डायबिटिक असू द्या किंवा अगदी तुम्ही निरोगी असू द्या, कुठलाही आजार तुम्हाला नसू द्या, या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच डायबिटीस कमी करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी, तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यांनी तुमची औषध गोळ्या बंद किंवा कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे। यासोबतच तुम्हाला डायबिटीस होऊ नये आणि तो प्री डायबिटिक असेल तर तो जास्त वाढू नये, याच्यासाठी देखील या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होणार आहे। मित्र हो, आपल्या महाराष्ट्रामध्ये भाकरी किंवा चपाती ही आपल्या आहारातील मुख्य घटक मानला जातो। किंबहुना भाकरी किंवा चपाती खाल्ल्याशिवाय आपल्याला जेवण केल्यासारखंच किंवा पोट भरल्यासारखंच वाटत नाही। म्हणून या दोन्हीही पदार्थाला आपल्या आहारामध्ये, दररोजच्या आहारामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे आणि ते आपण घेतलं सुद्धा पाहिजे। परंतु बऱ्याचदा आपण हे घेतो चुकीच्या पद्धतीनं, तेव्हा मग आपल्याला आजार व्हायला लागतात आणि त्याचा परिणाम म्हणून एकूणच आपल्या आरोग्याचं नुकसान होतं। म्हणूनच मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गहू, ज्वारी, बाजरी आणि नाचणी या धान्यांच्या बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे। याच्यामध्ये असणारी जी पोषक घटक आहेत ती कशा प्रकारची आहेत, याच्यामध्ये असणारे वेगवेगळे गुणधर्म कुठले आहेत जे आपल्या शरीराला कशा प्रकारे फायदेशीर किंवा नुकसानदायक ठरू शकतात, याबद्दल देखील माहिती सांगणार आहे। बरेच लोक डायबिटीसचं निदान झाल्यानंतर म्हणतात की डॉक्टर आम्ही चपाती अजिबातच खात नाही, भाकरी दररोज खातो, अशी देखील चूक बरेच जण करतात। काही जण म्हणतात भाकरीमध्ये भरपूर कॅल्शियम असतं किंवा लोह असतं, अजून फायबर जास्त असतं, म्हणून आम्ही भाकरी आम्हाला चांगली वाटते, असं देखील बऱ्याच जणांना वाटतं। परंतु या मागचं सगळं शास्त्रीय तथ्य मी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये शास्त्रीय पद्धतीने सांगणार आहे। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा मुद्दा समजून घ्या। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचे बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, सगळ्यात सुरुवातीला पाहूया की गहू, ज्वारी, बाजरी आणि नाचणी या चार मुख्य धान्याच्या मध्ये कुठले कुठले महत्वाचे फरक आहेत, याच्यामध्ये कुठले घटक किती प्रमाणामध्ये आहेत, हे जर तुम्हाला समजलं तर तुमच्या बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर होतील। नेमकं काय खायचं, किती प्रमाणामध्ये खायचं, कशा प्रकारे खायचं, जेणेकरून आपल्याला याचा फायदा होईल हे तुमच्या लक्षात येईल। मी एक चार्ट बनवलाय, त्या चार्ट वरती ही सगळी माहिती तुम्हाला समजावून सांगेल, नीट लक्ष देऊन ऐका। मित्र हो, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे घटक आहेत गहू, ज्वारी, बाजरी आणि नाचणी। आता याच्यामधला आपण फरक बघूयात। हे 100 ग्रॅम यांचं प्रमाण आहे, त्या 100 ग्रॅम मध्ये किती किती प्रमाणामध्ये इतर त्याचे जे पोषक घटक आहेत ते नीट समजून घेऊया। हे समजल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही की नेमकं कुठलं फायद्याचं आहे आणि कुठलं तोट्याचं आहे, आणि कशा प्रकारे आपण या सगळ्या धान्यांचा फायदेशीररित्या आपल्या शरीराला उपयोग करून घेऊ शकतो। तर त्यामध्ये सगळ्यात पहिला जो घटक आहे तो म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स। ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या रक्तातील साखर किती वेगाने आणि किती जास्त प्रमाणामध्ये वाढते, ज्याला आपण ग्लायसेमिक इंडेक्स असं म्हणतो। डायबिटीसच्या रुग्णामध्ये प्रत्येक पदार्थामध्ये ग्लायसेमिक इंडेक्सला अनन्यसाधारण महत्व आहे। जेवढी त्या पदार्थाची ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असेल तेवढं त्याची शुगर वाढण्याची क्षमता जास्त असते, जेवढी कमी ग्लायसेमिक इंडेक्स तेवढं ते आपल्यासाठी सुरक्षित असतं। गव्हाच्या मध्ये सुरुवातीला पाहूया, ग्लायसेमिक इंडेक्स ही 70 असते 100 ग्रॅम मध्ये, त्याच्यानंतर 75 आहे ज्वारीमध्ये, बाजरीमध्ये 55 आणि नाचणीची ही जी ग्लायसेमिक इंडेक्स आहे ती 57 सरासरी आहे। त्यानंतर दुसरा घटक कार्ब म्हणजेच कार्बोदके। गव्हामध्ये प्रति 100 ग्रॅमला 65 ग्राम इतके कार्बोहायड्रेट असतात, आणि ज्वारीमध्ये 68, बाजरीमध्ये 60 आणि नाचणीमध्ये 66 सरासरी। त्याच्यानंतर प्रथिनं म्हणजेच प्रोटीन 100 ग्राम गव्हामध्ये 10 ग्राम, ज्वारीमध्ये 10 ग्राम, बाजरीमध्ये 11 ग्राम आणि नाचणीमध्ये 9 ग्राम, म्हणजे साधारण जवळपास सर्वच धान्यांच्या मध्ये हे समप्रमाणात असल्यासारखे हे प्रथिनं आहेत।
फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ जे की पचनशक्तीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. गव्हामध्ये 10 ग्राम आहेत, ज्वारीमध्ये 11, बाजरीमध्ये 12 आणि नाचणीमध्ये 11 ग्राम आहे. चरबी जर बघितली, फॅटचं प्रमाण जर बघितलं तर गव्हामध्ये 1.5 ग्राम, ज्वारीमध्ये 1.8 ग्राम आणि बाजरीमध्ये 5 ग्राम आणि नाचणीमध्ये 2 ग्राम इतके चरबी म्हणजेच फॅट आहेत. कॅल्शियम हे जे खनिज आहे त्याचं प्रमाण कसं आहे, 100 ग्राम गव्हामध्ये साधारण 25 मिलीग्राम इतकं कॅल्शियम आहे. ज्वारीमध्ये 27 मिलीग्राम, बाजरीमध्ये 20 मिलीग्राम आणि नाचणीमध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम आहे ते म्हणजे जवळपास 350 मिलीग्राम. लोह म्हणजे आयर्न रक्तवाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. गव्हामध्ये 4 मिलीग्राम आहे, ज्वारीमध्ये 5 मिलीग्राम आणि बाजरीमध्ये 6.5 मिलीग्राम म्हणजे सर्वात जास्त लोह आहे. नाचणीमध्ये जवळपास 4.5 मिलीग्राम इतकं लोह आहे. आणि सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे उष्मांक म्हणजे कॅलरीज, किती ऊर्जा आपल्याला याच्यामधून मिळते. 100 ग्राम गव्हामधून साधारण आपल्याला 320 कॅलरीज इतकी ऊर्जा मिळते. ज्वारीमधून 330, बाजरीमधून सगळ्यात जास्त म्हणजे 350 कॅलरीज उष्मांक मिळतात आणि नाचणीमधून साधारण 325 अशा प्रकारचे उष्मांक आपल्याला मिळतात. मित्र हो, या महत्त्वाच्या माहितीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की या सगळ्याच अन्नधान्यांच्या मध्ये किती चांगली पोषक तत्व आहेत. ही सगळीच अन्नधान्य आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. कारण निसर्गामध्ये ती आलेली आहेत, निसर्गानं ती आपल्याला दिलेली आहेत. त्यामुळे या सगळ्यांच्याच मध्ये अजिबात काही सुद्धा गैर नाही. परंतु जेव्हा डायबिटीस होतो, साखर वाढते किंवा अजून वजन वाढतं, चरबी वाढते, एकूण स्वास्थ्य बिघडतं, अशा वेळी या अन्नधान्यांचा आपल्याला समजूतदारपणानं आपल्या आहारामध्ये रोजच्या दैनंदिनीमध्ये समावेश करावा लागतो. तरच आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण या सगळ्या अन्नधान्यांच्या पासून पदार्थ जे बनवतो ते पदार्थ आपण कसे बनवतो याला देखील महत्त्व आहे. कारण जेव्हा चपाती आणि भाकरीचा मुद्दा येतो तेव्हा चपाती बनवण्याची आणि भाकरी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. याच्यामध्ये 5 मुख्य फरक आहेत. चपाती बनवताना आपण छोटासा गोळा घेतो, छोटस कमी पीठ घेतो, मात्र भाकरी बनवत असताना आपण जास्त पीठ घेतो. दुसरा फरक आहे, चपाती बनवत असताना आपण कणिक मळतो आणि ती कणिक मळत असताना त्याच्यामध्ये मीठ टाकतो, मात्र भाकरी बनवत असताना आपण ते मीठ टाकत नाही. तिसरा फरक आहे, चपातीची कणिक मळत असताना आपण त्याला तेल लावतो किंवा चपाती तव्यावर भाजत असताना सुद्धा आपण त्याला तेल लावतो. भाकरी करताना मात्र आपल्याला तेलाची गरज पडत नाही. चौथा महत्वाचा फरक आहे, चपातीमध्ये अर्थात गव्हामध्ये ग्लुटेन नावाचा घटक जास्त आहे. त्यामुळे ज्या लोकांना ग्लुटेनची ॲलर्जी आहे, सेन्सिटिव्हिटी आहे, अशा लोकांना चपाती खाल्ल्यानंतर पोट गच्च होणं, गॅस होणं, पोटामध्ये डंब होणं, डंबारल्यासारखं वाटणं, अपचन होणं, पोट व्यवस्थित साफ न होणं अशा देखील समस्या उद्भवतात. परंतु भाकरीमध्ये अशा प्रकारचं ग्लुटेन अजिबात नाही. ज्वारीला ग्लुटेन फ्री धान्य मानलं जातं. त्यामुळे हा एक भाकरीचा चांगला प्लस पॉइंट आहे. आणि सगळ्यात शेवटचा, भाकरी ही आकारानं जड असते, चपाती मात्र आकारानं ही पातळ असते, छोटी असते. त्यामुळे भाकरी किंवा चपाती खात असताना आपल्याला हा फरक माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. यावरून आपल्या असं लक्षात येतं की आपल्याला भाकरी ही त्यातल्या त्यात चांगली आहे. कारण मीठ जाणार नाही, तेल जाणार नाही, ग्लुटेन जाणार नाही, मात्र दररोज भाकर खाल्ल्यामुळे देखील आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्याचं कारण असं आहे की भाकरी बनवत असताना आपण जास्तीचं पीठ घेतो, भाकरी ही चपातीपेक्षा जाड जाते. त्यामुळे धान्याचं प्रमाण भाकरी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये, पोटामध्ये जास्त जातं. दुसरं, भाकरीमध्ये चपातीच्या तुलनेनं कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त आहे. सोबतच भाकरीमधून, ज्वारीमधून आपल्याला कॅलरीज, उष्मांकचं प्रमाण देखील जास्त जातं. अशा वेळेला जर आपल्याला ही भाकरी आपल्या डायबिटीसच्या आजारासाठी पोषक करायची असेल, भाकरी खाऊन सुद्धा तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवायची असेल, तुम्ही भाकरी खाऊन सुद्धा तुमचं पोट चांगलं भरेल, पोषण चांगलं होईल आणि पर्यायानं तुमच्या रक्तातील साखर देखील वाढणार नाही. तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहून डायबिटीस कंट्रोलमध्ये येण्यासाठी मदत होईल. यासाठी काय करायचंय, नीट लक्ष देऊन ऐका. भाकरी करत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये 6 वेगवेगळ्या प्रकारचे घटक टाकायचे आहेत. कुठले कुठले आहेत, जेणेकरून भाकरीचे जे मगाशी सांगितलेले तोटे आहेत ते तोटे कमी होतील. सगळ्यात महत्वाचं, ग्लायसेमिक इंडेक्स कमी होईल. यासाठी तुम्हाला काय करायचंय, अर्धा किलो ज्वारी, अर्धा किलो बाजरी, अर्धा किलो नाचणी, त्यामध्ये अर्धा किलो कडधान्य किंवा त्याच्यात डाळी तुम्हाला टाकायच्यात. त्यामध्ये अर्धा किलो हरभरे किंवा हरभऱ्याची साली सहित असणारी डाळ टाका. अर्धा किलो हिरवे मूग किंवा हिरव्या मुगाची साली सहित असणारी डाळ,
आणि अर्धा किलो काळे उडीद किंवा काळ्या उडदाची सालीसहित असणारी डाळ तुम्ही टाका। आता या 6 घटकाचं प्रमाण किती झालं? 3 किलो झालं। या 3 किलो मध्ये तुम्ही साधारण 4 ते 6 मोठे चमचे मेथी दाणे टाका, जेणेकरून तुमची भाकरी अत्यंत पौष्टिक बनणार आहे। हे तुम्ही चांगलं गिरणीमधून दळून आणा। दळून आणल्यानंतर हे न चाळता त्याच्या कोंड्यासहित तुम्ही याची भाकरी करा आणि तुम्ही ही दररोज नियमितपणे घ्या। आणि ती करत असताना सुद्धा पिठाचा गोळा एकदम बारीक घ्या, जास्त पीठ घेऊ नका, म्हणजे भाकरीची साईज ही लहानच असावी, मध्यम असेल तरी चालेल। आता सगळ्यात शेवटचा महत्वाचा मुद्दा येतो, या भाकरी बरोबर आपण खायचं काय? तर भाकरी बरोबर तुम्ही काय खाता हे देखील तितकंच महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्या रक्तातील साखर नैसर्गिकपणे नियंत्रित राहील। त्यासाठी तुम्हाला भाकरी बरोबर भरपूर प्रमाणामध्ये भाज्या खायच्या। म्हणजे एरवी जर तुम्ही एक भाकरी आणि एक वाटी भाजी खात असाल, तर आता तुम्हाला डायबिटीस झालाय किंवा प्री डायबिटीस किंवा होऊ नये वाटत असेल डायबिटीस, तर अशा वेळी तुम्ही काय करायचं, एका भाकरी बरोबर साधारण 2 ते 2.5 वाट्या तुम्हाला भाजी खायची। पातळ भाजी असेल तर रस्सा तुम्ही जास्त खा, पातळ आमटी जास्त खा। वरण तुम्ही खाणार असाल तर डाळ त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असली पाहिजे, ज्याच्या माध्यमातून प्रोटीन चांगलं जाईल, जेणेकरून आपल्या रक्तातील साखर अचानकपणे वाढणार नाही। कारण या भाकरीमधले जे फायबर्स आहेत किंवा हिरव्या पालेभाज्या फळभाज्यामध्ये डाळींच्या मध्ये असणारे जे फायबर आहेत ते रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात। अचानकपणे तीव्र वेगानं रक्तामध्ये साखर वाढत नाही आणि डायबिटिक कंट्रोल होतो। पॅन्क्रियास स्वादुपिंडावरती जास्त लोड येत नाही, इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होण्यासाठी मदत होते। एकूणच तुमच्या शरीराचं आरोग्य चांगलं राहतं, तेही नैसर्गिकरित्या। आता तुम्ही म्हणाल मग डॉक्टर चपाती खायचीच नाही का? खायची, का बरं नाही खायची? अधूनमधून तुम्ही चपाती खाऊ शकता, मात्र चपाती खात असताना, चपाती करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील। मगाशी सांगितल्याप्रमाणे चपाती करत असताना सुद्धा कोंड्यासहितच करा। कणिक मिळत असताना त्याच्यामध्ये मीठ टाकू नका। तेलाचं प्रमाण कमी करा किंवा नाही वापरलं तरी साध्या बिन तेलाचे तुम्ही चपातीचे फुलके खाऊ शकता। आणि त्यातल्या त्यात सकाळी किंवा दुपारच्या जेवणामध्येच तुम्ही चपातीचा अवलंब करा। रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो चपाती तुम्ही टाळा। तर नक्कीच मित्र हो, या सगळ्या पदार्थांचा, सगळ्या कडधान्याचा, अन्नधान्यांचा तुमच्या आहारामध्ये जर तुम्ही अशा प्रकारे समावेश केला तर तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहील, तुमच्या शरीराचं पोषण होईल, कुपोषण होणार नाही आणि तृप्ती मिळेल, पोट भरल्यासारखं तुम्हाला वाटेल, खाऊ होणार नाही। आणि एवढं होऊन सुद्धा तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित होऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने डायबिटीसच्या गोळ्या औषधं कमी किंवा बंद करता येऊ शकतात। यासोबतच एकूण जीवनशैली तुम्ही चांगली ठेवा। सकाळी लवकर उठा, संध्याकाळी लवकर झोपा, दिवसभर शारीरिक हालचाल किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा अर्धा तास तरी किमान तुम्ही व्यायाम करा, पायी चालण्याचा करू शकता। मानसिक स्थिती चांगली ठेवा, मन रिलॅक्स राहण्यासाठी योगा, ध्यानधारणा, मेडिटेशन करा, छंद जोपासा, कुठल्याही व्यसनापासून दूर राहा। म्हणजे कुठलाही आजार काहीतरी खाल्लंय म्हणजे बरा होतो किंवा काहीतरी केलंय म्हणजे विशिष्ट औषध घेतले म्हणजे बरा होतो असं नसतं। सर्वांगीण उपचार त्यासाठी घ्यावे लागतात। त्यासाठी मग डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेली औषध गोळ्या असतील, आहार विहारामध्ये केलेला बदल असेल, या सगळ्या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत। मित्र म्हणेन किंबहुना औषध गोळीपेक्षा सुद्धा जास्त महत्वाच्या आहेत, कारण हे सगळे घटक, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजाराला मेंटेन करणार, म्हणजे आजाराला कंटिन्यू करण्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात। याच्यामध्ये जर आपण बारकाईने लक्ष दिलं आणि त्याच्यावरती आपण चांगली मेहनत घेतली आणि प्रामाणिकपणे आपण त्याच्यावरती कटाक्षानं नियंत्रण ठेवलं तर ह्या सगळ्या गोष्टी सहशक्य होतील। तुमचा डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो आणि तुमच्या औषध गोळ्या तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद किंवा कमी होऊ शकतात। तर नक्कीच मित्र हो, अशा प्रकारची भाकरी, अशा प्रकारचे बदल तुमच्या आहारामध्ये आवर्जून करून पहा आणि तुम्हाला कशा प्रकारे त्याचा फायदा झाला हे तुम्ही स्वतः करून अनुभवा आणि ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा। नक्कीच तुमची सकारात्मक कमेंट वाचायला आम्हाला आवडेल। मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल याची मला खात्री आहे। व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा। तुम्ही नेहमीच छान छान कमेंट करता, मला खूप छान वाटतं, आनंद वाटतो, अजून उत्साह येतो तुमच्यासाठी चांगली शास्त्रीय माहिती, आरोग्यविषयक माहिती देण्यासाठी मला अजून जास्त प्रेरणा मिळते। व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत होईल। ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, आशीर्वाद देतील। कारण एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत ही म्हण जर आपण लक्षात ठेवली तर आपल्या सगळ्यांचं आयुष्य चांगलं सुखकर व्हायला जास्त वेळ लागणार नाही। आयुष्य एकदाच मिळतं,
पुन्हा पुन्हा नाही. म्हणूनच स्वतः आनंदी राहू आणि इतरांना देखील आनंदी राहण्यासाठी मदत करू निस्वार्थीपणे. मित्र हो, या उपरही तुमच्या आरोग्यविषयक काही शंका प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आम्ही त्याच्यावरती चांगली शास्त्रीय माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, जर चॅनलवरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. तुर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद.